करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध, एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे. या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे. बघा, प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे, नक्कीच श्रवण करूया. समर्थ म्हणाले, आपल्या आयुष्यात अनेक मनुष्यदेह, अनेक लोक येत असतात, जात असतात. परंतु कोणत्या लोकांना आपल्या आयुष्यातून कमी केलं पाहिजे? ज्याप्रमाणे आपल्या आयुष्यात अनेक प्रकारची लोक पाहायला मिळत असतात. त्यांचा स्वभाव आपल्याला काही वेळेला आवडत असतो, काही वेळेला खटकतो. परंतु प्रत्यक्षात जर आपण विचार जर केला ना, काही काही लोक आपल्याला प्रत्यक्षात बोलत असतात, त्यामुळे आपल्याला राग येतो. परंतु या जगात ज्याप्रमाणे आपण घर बसल्या, बघा, आपण अनेक तीर्थस्थळी जात असतो, परंतु जगातील सर्व तीर्थ ही घर बसल्या करण्याचा सोपा उपाय म्हणजे आई वडिलांची मनापासून सेवा करणं. कारण प्रत्येकाच्या आयुष्यात नवनवीन माणसं येत असतात. कोणी काही सांगत याचा भरोसा नाही. परंतु आई वडिलांची मनापासून सेवा केल्याने काय मिळतं, काय प्राप्त होईल? अहो, प्रत्यक्षात स्वर्गातील सर्व देवसुद्धा तुमच्यावर फुलांचा वर्षाव करतील. म्हणजे कोणत्या लोकांसोबत आपल्याला राहायचं आहे हे माहीत असणं गरजेचं आहे. कारण प्रत्येक मनुष्यदेह हा वाईट नाही आहे. समर्थ म्हणाले, तो त्याच्या कर्मानुसार बघा प्रत्यक्षपणे वागत असतो. चांगल्या स्वभावाच्या माणसांना विचित्र स्वभावाची माणसं ही अधिक प्रमाणात भेटत असतात. खरंच जी व्यक्ती चांगली आहे ना, जिचा स्वभाव प्रत्यक्षपणे मनमिळावा असतो, समजून घेणारी व्यक्ती असते. परंतु अशाच व्यक्तींच्या आयुष्यामध्ये अशी माणसं येतात ना, ज्या प्रकारे बघा प्रत्यक्षात विचार जर केला ना, की चांगल्या व्यक्तीच्या आयुष्यात वाईट माणसं, वाईट माणसांची स्वभाव हा चांगल्या माणसांच्या स्वभावाला काय करत असतो? प्रेशर. म्हणजेच काय, जी व्यक्ती शांत असते, बघा आपला वर्ग, आपण एक शाळेमध्ये आहोत. शाळेमध्ये सर्वच मुलं, सर्व मुली बघा गोंगाट करणारी नसतात. काही जण शांत असतात, जी कोणाशी बोलत नाहीये. परंतु त्यांच्या आयुष्यामध्ये आहे ना, जी बघा जो विद्यार्थी शांत असेल किंवा विद्यार्थिनी शांत असेल ना, त्या विद्यार्थी किंवा विद्यार्थिनीलाच बघा चिडवणार, बरोबर की नाही, त्याला त्रास देणार किंवा तिला त्रास देणार. तरीसुद्धा चांगली माणसं आपला मूळ गुणधर्म सांभाळून ठेवत असतात. कोणाला ती बोलत नाही आहेत, बरोबर की नाही. म्हणजे विचार करा, आपण ठरवायचं आहे की आपल्या बाबतीत सुद्धा असं होतं की आपण कोणाला जरी काही बोललो नाही तरीसुद्धा आपल्या आयुष्यात अशी माणसं येतात ना, जी प्रत्यक्षपणे आपल्याला राग येणारी, राग आणणारी माणसं पाहायला मिळत असतात. परंतु आपला मूळ जो गुणधर्म आहे तो सोडायचा नाही आहे. विचार करा, खरं तर आपल्या त्रासाचं कारण हे लोकांचं वागणं नसतं, तर आपला चांगुलपणा असतो. लोक
प्रत्यक्षपणे त्यांच्या स्वभावानुसार वागत असतात. आपण कितीही जरी सांगायला गेलो तरी ते आपल्यासारखं वागणार नाही आहेत. खरं तर बघा, आपल्याला होणारा त्रास हा आपण समजून घेतला पाहिजे. कोणत्या लोकांना आपल्या आयुष्यातून वजा करायचं आहे, कोणत्या लोकांना बघा आपल्या आयुष्यामध्ये ठेवायचं आहे, हे आपण स्वतःहून पाहिलं पाहिजे. समोरच्याला आपण जेव्हा वरचढ वाटतो ना, तेव्हा तेच जी लोकं बघा प्रत्यक्षात आपल्या पाठीमागून बरोबर वार करत असतात. कारण का? कारण आपण गेलेले पुढे त्यांना खटकतं, की ही व्यक्ती आपल्या समोरासमोर बघा प्रत्यक्षपणे पुढे जात आहे. मग अशा व्यक्तींना आपल्या आयुष्यात स्थान बंद. कारण का? अहंकार आपल्यामध्ये असता कामा नये. अहंकार अजिबात करू नका, समर्थ म्हणाले. कारण छोटासा खडा देखील तोंडातला घास बाहेर काढायला प्रत्यक्षपणे लावत असतो की नाही. आपल्याला त्या तांदळामध्ये भाताचे खडे दिसत असतात, ते आपण बाजूला काढतो, परंतु एखादा छोटासा खडा बघा, तो आपल्या तोंडामध्ये आला की तो संपूर्ण जो घास आहे तो सुद्धा बाहेर पडतो. म्हणून जन्मापासून येणारा स्वभाव हा बदलत नसतो. कडुलिंबाच्या झाडावर दुधाचा जरी अभिषेक केला ना, तरी तो कडुलिंब कडूच राहणार, तो गोड नाही बनणार. बरोबर की नाही? कडुलिंबाच्या मुळाशी जरी साखरेचं पाणी जरी ओतलं तरी कडुलिंबाची पानं ही कडूच लागणार. म्हणून जो स्वभाव बदलायचा आहे, जो स्वभाव जन्मताच प्राप्त झालेला आहे, त्याला बदलवणं हे परमेश्वराच्या हाती आहे. कारण आपण जर निवेदन ठेवू, त्यानुसार मागणी बदलणार आहे, मागणी पूर्ण होणार आहे. जशी तुम्ही मागणी कराल तसं नक्कीच पुरवठा प्राप्त होणार आहे. म्हणून आपल्या स्वभावामध्ये आपल्याला बदल करायचा आहे. माणूस जिथं रुजतो ना, तिथेच फसतो. का रुसायचं? समर्थ म्हणाले, त्या लोकांनी आपल्याला त्रास दिलाय ना. अहो, त्या लोकांनी आपल्याला काही बोललंय, ते शब्द आपल्याला का होतात? मनाला टोचतात. कारण एखादी जखम आपल्या पायाला झाली, हाताला झाली, की आपण डॉक्टरकडे जातो, गोळ्या औषध मलम लावून ती बरी होते. परंतु लोकांचे शब्द असे टोचतात ना, की बाबा ती जखम पूर्णतः खोलवर जाते. त्या जखमेवर मलमपट्टी नाही आहे. जर मलमपट्टी पाहायची असेल तर जा सद्गुरूशी शरण. कारण तिथंच तुझा विश्वास हा परमेश्वराच्या चरणी असला पाहिजे. कारण रुसण्याने काही होणार नाही आहे. बरोबर की नाही? त्या व्यक्तीला उलट आनंद होईल. पण प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो ना, मनुष्य देहाला आपल्या कर्तव्याचं ओझं उचलता आलं की जबाबदारीची बघा पूर्णतः सवय होऊन जाते. म्हणून कर्तव्याचं ओझं उचलता आलं पाहिजे. ज्या ज्या व्यक्तीने कर्तव्य ओझं उचलायला सुरुवात केली, त्या त्या व्यक्तीला बघा प्रत्यक्षात जबाबदारी काय आहे हे सांगायला नको. आपण आपल्या घराची जबाबदारी घ्यायला बघा प्रत्यक्षात आपण आपली कर्तव्य पार पाडत नाही. कारण आपल्या घराची जबाबदारी बघा प्रत्यक्षपणे आई वडील घेत असतात. तोपर्यंत जोपर्यंत बघा आपण लहान आहोत. आणि जेव्हा आपल्याला कळायला लागलं, जेव्हा प्रत्यक्षपणे आपण बघा जबाबदारी काय असते हे जेव्हा आपण प्रत्यक्षात अनुभवलं, तेव्हा खरी परिस्थिती कशी असते हे पाहता आलं ना. म्हणून समर्थ म्हणाले, प्रत्येकाच्या आयुष्यात लोक येतात,
परंतु जेव्हा चांगली लोकं येतात, चांगले विचार असतात, तेव्हा मनुष्यदेह हा नक्की चांगला बनत असतो. याउलट वाईट माणसं, वाईट संगत प्राप्त झाली की मनुष्यदेह हा बिघडलाच म्हणून समजायचा. बरोबर की नाही? शुद्ध अंतर्मन ईश्वराच्या अस्तित्वाची जाणीव करून देत असतं. आपण पाहायला जर गेलो, एखाद्या मंदिरात जेव्हा जातो किंवा एखाद्या देवळामध्ये जातो, आपल्यामध्ये असणारे संकट असो किंवा आपल्यावरती असणारे दुःख असो, ते दूर होण्यासाठी बघा प्रत्यक्षात आपण ईश्वराच्या देवळामध्ये, परमेश्वराच्या मंदिरामध्ये जात असतो आणि त्यावेळी आपल्याला प्रसन्न वाटत असतं. परंतु जो आपल्या अंतरी प्रत्यक्षात बसलेला आहे, तिथे जरी तू निवेदन ठेवलंस तरी बघा प्रत्यक्ष सामर्थ्य पुरवणारा सद्गुरू साक्षात आहे. ही जाणीव करून देणारा तोच आहे. कारण तुला मंदिरापर्यंत, त्या देवळापर्यंत नेणारा कोण आहे? तडजोड ही तिथंच करा जिथं तुमच्या भावनेची मोडतोड होत नाहीये. म्हणून प्रत्यक्षात माणसं जोडायला शिका. ज्यांनी तुम्हाला चुकीचं समजलंय त्यांच्या नावावर बघा प्रत्यक्षपणे, किंवा त्यांना चुकूनही आयुष्यात भेटायची चूक करू नका. आपल्याला लय सवय असतं, ज्यांनी तुम्हाला चुकीचं समजलंय ना त्यांच्याशी तुम्ही बोलण्याचं बघा धाडससुद्धा करत नाही. उलट त्यांना तुम्ही चुकीचं बोलत असता. आपण आपली वैखरी नाही आहे, आपण आपली पुण्याई संपवायची नाही आहे. ज्या ज्या लोकांनी आपल्याला चुकीचं समजलं आहे ना, ज्या ज्या लोकांनी बघा प्रत्यक्षात ज्याप्रमाणे बघा आपल्या नावावर ज्याप्रमाणे चुकीचं समजले, अशी पावती फाडली आहे, त्यांना उलट आयुष्यात प्रथमतः संधी द्या, जेणेकरून आपल्या आयुष्यात खरी चूक कोणामुळे झाली, कशी झाली हे आपल्याला कळून येईल. कारण जिभेची ताकद तिला दाखवू नका जिनं तुम्हालाच बोलायला शिकवलं आहे. आपल्याला वाईट सवय असते. जिभेची ताकद काय आहे ना, हे आपल्याला सुद्धा कळणार नाही आहे. एखाद्या वेळी बघा तो शब्द असा निघून जातो ना, की तो शब्द पुन्हा माघारी घेता येत नाही आहे. म्हणून विचार करा. प्रत्येक वेळेला प्रत्येक शब्द हे चांगलेच असतील असं नाही आहे. कारण चमचा ज्या भांड्यात राहतो ना, त्याच भांड्याला रिकामासुद्धा करत असतो. म्हणून चमच्यापासून नेहमी सावध राहा. ज्या बघा प्रत्यक्षात आयुष्यामध्ये अशी माणसंसुद्धा पाहायला मिळतात, जी माणसं प्रत्यक्षात आपल्याला बोलत असतात आणि बोलल्यानंतर बघा आपण त्या मनुष्य देहापासून अलिप्त राहतो. खरं पाहायला जर गेलो ना, आपल्या वाटेला आपल्या आयुष्यात येणारी माणसं जी निंदा करणारी असतील, जी स्तुती करणारी असतील, आता कोणत्या लोकांना आपण जर बाजूला सारलं तर आपलं आयुष्य हे उत्तम प्रकारे पाहायला मिळेल. हे स्वतःहून जर तुम्ही ठरवलंत ना, तर नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही प्रवास करत असताना कोणत्याही प्रकारचा त्रास हा होणारच नाही. म्हणून समर्थ म्हणाले, आपल्या आयुष्यात येणारी लोक कोणत्या प्रकारे आपल्याला बाजूला करायचे आणि कोणत्या प्रकारे बघा प्रत्यक्षात आपल्या वाटेला आली पाहिजेत, हे जी लोक स्वीकारतील त्यांचं आयुष्य उज्ज्वलच आहे. जय जय रघुवीर समर्थ.